काशी विश्वनाथ कॉरिडॉर उभारणाऱ्या कामगारांसोबत पंतप्रधानांनी केलं जेवण। पंतप्रधानांनी सर्व कामगारांचे मानले आभार। ओडिशातून सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टोर्पेडोचं यशस्वी प्रक्षेपण। डीआरडीओच्या कामगिरीचं कौतुक। नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात राज ठाकरेंच्या बातमीने। एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता राज ठाकरे आल्याचं बघायला मिळत आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यास विरोध केला। तर सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असून एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा सरकारनं समजून घेण्याची गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर कर्मचारी अंगावर आले तर काय कराल असा सवालही ठाकरेंनी विचारला। तर त्यासोबतच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय। तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते राज्य लोकांसाठी राज्य दिलं आहे, लोकांवरती अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाहीये। आणि ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या अधिकृतपणे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्याबरोबरचे जे सहकारी पक्ष जे आहेत या लोकांनी ह्या गोष्टी बोलाव्या। बाकीच्या लोकांनी बोलण्याचा विषय येत नाही। आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे। तुम्ही जर 4-4 महिने जर समजा त्यांना पगार मिळणार नसतील, आता हे जे लोक बोलतायत कर्मचाऱ्यांबद्दल जी लोक बोलतायत त्यांना जर समजा दिवसाला किंवा 2 दिवसाला जर घरी पैसे नाही आले त्यांच्या भ्रष्टाचारातनं, तर ह्यांचा जीव कासावीस होतो। या कर्मचाऱ्यांचा जर 4-4 महिने पगार नाहीये, कसं होणार? दिवाळी पगाराविना गेली। आणि अशा परिस्थितीमध्ये हे कर्मचारी असताना तुम्ही कसली अरेरावीची भाषा करताय? तुमचा राग तुम्ही कधी व्यक्त करणार? लोकांनी या सर्व अशा लोकांना शासन करेपर्यंत हे सुधारणार नाही, कारण ह्यांना हे माहिती आहे हे 2 दिवसात विसरून जाणार। आणि म्हणून परिस्थिती सुधारत नाहीये। परिस्थिती न सुधारण्याचं कारणच ते आहे मुळात, कारण लोक ऐन वेळेला ज्याच्यातनं त्यांनी 5 वर्ष काढलेली असतात, ज्या त्रासातनं काढलेली असतात त्या सगळ्या गोष्टी विसरून जातात। आपल्या देशामध्ये जर समजा एखादी लोकसभेची निवडणूक ही कांद्याच्या भावावरती जर होऊ शकत असेल तर काही घडू शकतं। काय होतं, तुम्ही अनेकदा प्रश्न निर्माण करता आणि उत्तरं आमच्याकडे मागता। आणि हे जे काय ते असतं ते आमच्या सोर्सेस मधनं आम्हाला समजले, तो सोर्स कधीच कळत नाही आम्हाला। एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने ह्यांना मोजणी करायला काय सांगितली, आणि मग कोर्टामध्ये ह्याच्या विरोधात कसा निर्णय आला? हे काही इतकं दिसतंय जेवढं सरळ नाहीये ना प्रकरण। तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा हा विषय बोललेलो आहे की आपण अजून जोपर्यंत आपण जातीपातीतनं बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्ट, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही। आणि अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय, आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी हे पत्र लिहिलंय। 5% आरक्षणाची अंमलबजावणी करा, तसंच वक्फ बोर्डासाठी 500 कोटींचं अनुदान द्या अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली। मेमोरेंडम महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब को हमने भेजा है, जिसके अंदर हमने मुसलमानों की मांगों को लेकर हमने उनसे ये सामने रखा है कि राज्य शासनाने 2014 साली विधानसभेत मंजूर केलेल्या 5% आरक्षण इसके बारे में हो। दूसरा ये है की मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाचा
सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीसाठी विधानसभेत त्वरित कायदा मंजूर करण्यात यावा। तिसरा ये है की महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास समित्या गठीत करून त्यांना संवैधानिक आधार प्रदान करून समित्यांना मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी 100 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात यावी। शरद पवारांच्या वाढदिवशी त्यांनी पंतप्रधान व्हावा अशी इच्छा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली होती आणि त्यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली। राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, मात्र आतापर्यंत त्यांचे 10हून अधिक खासदार निवडून आलेले नाहीयेत असा टोला फडणवीसांनी लगावला। तर फडणवीस जेव्हा केव्हा शरद पवारांवर टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो आणि 2024ला पण चमत्कार घडून आणणार असल्याचं प्रत्युत्तर मलिकांनी दिलंय। तर फडणवीस जे म्हणाले ते फॅक्ट असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। पवार साहेबांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत। आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे। त्यांचा पक्ष जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ते पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांचा पक्ष पाहतोय, पण ते 10च्याही पार कधी जाऊ शकलेले नाहीत। स्वप्न पाहायला कोणालाही बंदी नाही। माझ्या खूप खूप शुभेच्छा। तरी देवेंद्रजी, मला वाटते तुम्ही शाळेत होते जेव्हा 84 साली देशामध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती, तेव्हा भाजपची संख्या ही 2वर गेली होती आणि तुमचे खासदार सायकलमध्ये बसून डबल सीट हे पार्लमेंटमध्ये जात होते। हे तुम्ही विसरलं काय? मला वाटते ही लोकशाही आहे। अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही, हे देवेंद्रजीला कळलं पाहिजे। मला वाटतं देवेंद्रजी जेव्हा पवारसाहेबांवर टीका करताय तेव्हाच चमत्कार घडताय। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की पवारसाहेबांचं राजकारण संपलेलं आहे। मला वाटते त्यांची टीका जेव्हा ते पवारसाहेबांवर बोलते काहीतरी चमत्कार घडत राहत आहे आणि 2024ला आम्ही चमत्कार घडवून आणू। त्यांनी आधी जे मांडलं ती फॅक्ट मांडली, शुभेच्छा दिल्याच। त्यांचं मन एवढं गदरू नाही आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये एकमेकाचे दुश्मन असल्यानंतर सुद्धा प्रत्येक प्रसंगाला काय करायचं हे ठरलं आहे, त्यामुळे वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या असतात। आणि याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहे। विनोद राठोड, शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं ही त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा यापूर्वी लपून राहिलेली नाही आहे आणि आताही नाही, पण मुद्दा राहतो संख्याबळाचा। आता यावरनं विरोधक टीका करताना दिसत आहेत, त्या टीकेला उत्तर देखील राष्ट्रवादीकडनं दिलं जात आहे। आता हे इथपर्यंतच थांबेल असं वाटत नाही, याला काही वेगळं वळण मिळेल असंही म्हणायचं का? नक्की आपल्याला माहित आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शरद पवार यांच्या भेटीनंतर एकंदरीत जे विरोधक पक्षांचं जे केंद्रातलं राजकारण आहे तो मात्र बदलताना पाहायला मिळालं आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष अस्वस्थ पाहायला मिळत आहे। कारण ज्याप्रमाणे विरोधी पक्षांना एकत्र करून युपीए आणि एनडीए असा एक दोन्हीही गट आहेत आणि एनडीएच्या विरोधात युपीए मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची जी चाहूल या ठिकाणी पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि अनेक नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली आणि त्या टीकेनंतर मात्र एनसीपीने त्यांना एकंदरीत त्या टीकेचे उत्तर दिलं। परंतु एक मात्र यामध्ये नक्की आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जे छोटे पक्ष आहे, देशभरातले जे छोटे पक्ष आहे, विरोधी पक्ष असो किंवा इतर पक्ष असो, समविचाराचे जे पक्ष आहेत ते एकत्र येण्याच्या तयारीत आहे आणि त्या तसा एक वातावरण ममता बॅनर्जी यांच्या माध्यमातून निर्मित करण्यात आला आहे आणि याही पुढे जाऊन एनसीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कालही बोलून दाखवले, मोठ्या प्रमाणात मागणी आहे की शरद पवार यांनी विरोधी पक्षाचं सगळं नेतृत्व स्वीकारावं। आता मात्र ही गोष्ट नक्की आहे की पंतप्रधान आपण होणार आहे किंवा उमेदवार याबाबतचं जरी एनसीपी कडून बोललं जात नाही तरी परंतु ही मात्र गोष्ट तेवढीच पक्की आहे आणि खरी आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकत्र येतील आणि विरोधी पक्षाच्या माध्यमातून एक युपीए आणि एनडीए असे हे दोन घटक मोठे तयार होतील आणि एनडीएच्या विरोधात शरद पवार हे युपीएला मोठा करून विरोधात लढतील आणि 2024चा जो निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षांना एकत्र घेऊन एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका मांडण्याचं काम करतील। ही मात्र गोष्ट तेवढीच नक्की आहे ना, त्यामुळे भारतीय जनता पक्ष कुठे ना कुठे अस्वस्थ या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपल्याला माहित आहे की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाकडून ज्या काही कारवाया करण्यात आल्या, खास करून शरद पवार यांच्यावर
त्या कारवाया मात्र भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडला आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फटका पण बसला आहे. उदाहरण जर घेतलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आपण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना आणि निवडणूक होत असताना शरद पवारांची ईडीची चौकशी लावली, त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. त्यामुळे एकंदरीत असं पाहायला मिळतं की सध्याचे जे वातावरण आहे आणि हे वातावरण 2024 पर्यंत एकंदरीत मोठं करण्याचं कामही छुप्या पद्धतीने एनसीपी कडूनही केलं जाऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरनं भाजपकडनं होणारी टीका आणि त्याला राष्ट्रवादीकडनं दिलं जाणारं उत्तर पाहूयात. राजकारणाच्या पटलावर येणाऱ्या कालावधीत काही होऊ शकतं. शेवटी राजकारणात असणारी आकडेवारी हा फार महत्त्वाचा विषय असतो. पुढे पाहूयात. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर आता राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. मी जो शब्द वापरला त्याचा अर्थ मूर्ख असा आहे. देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिला आणि त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठमोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपलं मत व्यक्त केलं. दिल्लीत माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केलं जात आहे. सीबीआय ईडी आत्तापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण मी सरळ माणूस आहे. मला त्रास देण्यासाठी, माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. दुरुपयोग भाजपच्या वतीने होते हे काही नवं नाही. जे कोणी त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे त्यांच्या विरोधात या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई होत राहत आहे. मला वाटते कायदेशीर कारवाई हे निश्चित रूपाने राऊत साहेब त्याला तोंड देतील आणि त्याच्यात पण भाजपवाले उघडे पडतील. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. संजय राऊत ज्या पद्धतीनं बेमालूनपणे, बेतालपणे त्या ठिकाणी बोलत असतात आणि भारतीय जनता पार्टीचे नेते किंबहुना विरोधी पक्षासंदर्भातली वक्तव्य कधी अश्लील असतात, कधी घृणास्पद असतात, कधी तिरस्काराची टोकाची टीका करणारे असतात. मला वाटतं याची दखल या ठिकाणी दिल्लीमध्ये घेतली गेलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मला वाटतं आता तरी संजय राऊत साहेबांनी या ठिकाणी समजून घ्यावं की या देशात लोकशाही आहे. ज्या लोकशाहीचा नेहमी आपण उल्लेख करता त्याच लोकशाहीला आपण चंचल बोलता. लोकशाही चंचल नाही, लोकशाही अचल आहे. आपण चंचलपणे बेजबाबदार वक्तव्य करताय म्हणून अशा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी पोलिसांना दाखल करावा लागला. एखादं वक्तव्य आपण जेव्हा करतो तेव्हा कारवाईची तयारी पण ठेवायला हवी, असा टोला जो आहे तो चंद्रकांत पाटील यांनी लगावला. स्टेटमेंट आपण जेव्हा करतो ते चुकीचं असेल तर त्याच्या होणाऱ्या कारवाईची पण आपण तयारी ठेवली पाहिजे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जो शब्द मी वापरलाय तो शब्द कोशामध्ये तो त्यांनी पोलीस स्टेशनला सांगावं आणि मग न्यायालयाला सांगावं. ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता लांबणीवर टाकण्यात आली. उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण न होऊ शकल्यानं आता उद्या सुनावणी जी आहे ती केली जाते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका न्यायालय एकत्र करणार आहे आणि एकत्रितपणे ऐकणार आहे. ओबीसींच्या 27% राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं त्याविरोधात कोर्टात सुनावणी सुरू आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आता त्या मुद्द्याला घेऊन कार्यकर्ते देखील आक्रमक होताना आपण बघतोय. अशा वेळी आता न्यायालयाचं कामकाज कुठपर्यंत आलंय? विशाल, आज जर बघितलं, आता सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस खानविलकर यांच्या खंडपीठापुढे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी होती. खास करून 27% आरक्षण, ज्या आरक्षणाच्या संदर्भातला अध्यादेश राज्य सरकारने काढला होता त्या आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे आणि जोपर्यंत इम्पेरिकेट डाटा मिळणार नाही तोपर्यंत आरक्षण लागू करणे अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. त्यानंतर याच्या विरोधामध्ये
याचिका दाखल सुप्रीम कोर्टात करण्यात आल्या आणि त्याच्या आधारावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती आणि या याचिकाची साधारणतः 10 नंबरचा क्रमांक होता. पण महत्वाचं म्हणजे आज वेळेअभावी ह्या याचिका सुनावणी होऊ शकली नाही. त्याचमुळे उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भात याचिकावरती सुनावणी होईल जस्टिस खानविलकर यांच्या खंडपीठापुढे. सोबतच मध्य प्रदेशाच्या संदर्भातही आणि महाराष्ट्रातल्या संदर्भात ही दोन्ही याचिका एकत्रित करण्यात आलेल्या आहे आणि दोन्ही याचिकांचा एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात ज्या याचिकाकर्त्या आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने जर इम्प्लिकेट डाटा तयार केलेला आहे तर तो राज्य सरकारला द्यावा आणि राज्य सरकार त्या इम्प्लिकेट डाटाच्या आधारावरती आपला अध्यादेश तयार करेल अशा प्रकारची मागणी ते आपल्या याचिकेच्या दरम्यान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खास करून ओबीसी समाजाचं लक्ष या सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. उद्या आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणाहून आलेल्या ज्या याचिका आहेत त्या एकत्रित करून त्यावरची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्ट करणार आहे. यानंतर महाराष्ट्राची खबर बातमी. इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कर्मचारी कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल असं परब यांनी सांगितलंय. जे कामावर येणार नाहीत त्यांच्यावर मेस्माची टांगती तलवार असणार आहे. नांदेड जिल्ह्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे आणि गेल्या 44 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद आहे आणि कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला. मात्र आजही नांदेडचे कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत. लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं आता रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा विचार केलाय. काही ठराविक विभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना हेरून त्यांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. काही ठराविक केंद्रांवर संध्याकाळी 6 किंवा रात्री 9 वाजेपर्यंत लसीकरण होतं. ही वेळ वाढवून रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. मुंबईतील बड्या हॉटेलात कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. बड्या स्टार्सच्या कॉन्सर्टमध्ये नियमांची ऐशी झाली. मोठ्या संख्येनं या तरुण तरुणींनी गर्दी केली होती आणि या प्रकरणी आयोजकांवर पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागपुरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. परदेशातून आलेल्या एका नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाली. या प्रवाशाचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या या रुग्णावरती उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली. सुप्रीम कोर्टात आज स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळणारं 27% राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावरती सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचं हे आरक्षण रद्द केल्यामुळे जवळपास 400 जागांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी, समता परिषदेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ खापी विल्सन आणि भंडारा जिल्ह्यातील ओबीसीच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झालाय. भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्यानं राऊत यांच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार केली. या संदर्भात मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवसेनेचे नगरसेवक पुन्हा स्वगृही परतलेत. सोनम दाभेकर, सुषमा जाधव आणि ज्योती सोनावळे यांनी खासदार संजय राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत पुन्हा पक्षप्रवेश केला. माथेरानमधील शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी 27 मे रोजी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील 3 नगरसेविका स्वगृही परतल्या आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. जालन्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी बँक ठेवीदारांना अजब सल्ला दिला. पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी त्यांनी बँक ठेवीदारांना चक्क शेजाऱ्यांना चहा पाजण्याचा सल्ला दिला. मंठा सहकारी बँकेतील खातेदारांना विम्याची रक्कम मंजूर झाली. त्यामुळे हे सगळं मोदींमुळे शक्य झाल्याचं दानवे म्हणाले. त्यामुळे तुमचे बुडलेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताना शेजाऱ्यांना आणि मित्रमंडळींना चहा पाजून मोदींचे आभार माना असा अजब सल्ला दानवेंनी ठेवीदारांना दिला.
बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. इथल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं क्रांती संघटना आक्रमक झाली. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत पीक विम्याचं काय झालं अशी विचारणा केली. तसंच जोपर्यंत पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा क्रांती संघटनेनं घेतला. म्हाडा भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. म्हाडा परीक्षेप्रकरणी 6 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली. त्यामुळे आता यापुढील प्रश्नपत्रिका म्हाडाच तयार करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पेपरफुटीत सरकारमधील दोषी शोधण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच पेपरफुटीमुळे तरुणांमध्ये रोष असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं. कोरोना काळात बंद झालेली 40गाव पॅसेंजर आता मेमू स्वरूपात 13 डिसेंबरपासून धावण्यासाठी सज्ज झाली आहे. आज सकाळी 8:50 रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून मेमू गाडीचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशी ट्रायल रन असल्यामुळे केवळ एकच फेरी या गाडीची होणार आहे, तर दुसऱ्या दिवसापासून अर्थात मंगळवारी उद्या 14 डिसेंबरपासून या गाडीच्या 2 फेऱ्या होतील. कल्याण आरटीओनं शेअर रिक्षाच्या भाडेदरात कपात केली असून याचं दरपत्रक कल्याण आरटीओनं जारी केलंय. यात नवे दर देण्यात आलेत. हे नवीन दर सध्याच्या दराच्या अर्धे आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे रिक्षा चालक मात्र नाराजी व्यक्त करतायत. नवी मुंबईत पाम बीच येथे भीषण अपघात झाला. इथे भरधाव वेगातील कार आणि रिक्षा यांची जोरदार धडक झाली. यात 7 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताचा थरार इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पालघरमध्ये रविवारी खासगी बसचा अपघात झाला. गुजरातहून मुंबईला ही बस जात होती. यावेळी मेंढवणखिंड इथे चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि नियंत्रण सुटल्यानं ही बस थेट डिवायडरला धडकली. यात सुदैवानं कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र 6 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. वाशिम जिल्ह्यातील कोठारी परिसरात सलग 2 दिवस पहाटे पिवळ्या रंगाचा अवकाळी पाऊस पडला असून हा पाऊस ऍसिड रेन असल्याची शक्यता वर्तवली जाते. कोठारी परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान 4 ते 5 मिनिटं अवकाळी पाऊस झाला. यानंतर सकाळी ग्रामस्थांनी पाहिलं असता छतावर, रस्त्यावर आणि वाहनांवर पिवळ्या लाल रंगाचे ठिपके दिसून आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा पाऊस कोणत्या प्रकारचा आहे याचा शोध घेण्याची मागणी होते. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. 24 फेब्रुवारी 2000. ब्रेकनंतर बघूयात नवीन वर्षात मुंबईकरांना मेट्रो 7च्या रूपाने नवीन गिफ्ट मिळणार आहे. अंधेरी ते दहिसर अशी ही मेट्रो 7 जी ती धावणार आहे आणि येत्या 2 महिन्यात मेट्रो सेवा मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता देईल. वेस्टर्न एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी जी आहे ती दूर करण्यासाठी मेट्रोचा मुंबईकरांना पर्याय आता लवकरच उपलब्ध होतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. भारतीय बनावटीची ड्रायव्हरलेस मेट्रो जी आहे ती मेट्रो 7च्या मार्गावरती धावणार आहे. अंधेरी ते दहिसर मार्गावरती ही मेट्रो धावेल. अंधेरी ते दहिसर हा जर मार्ग आपण लक्षात घेतला तर सकाळी साधारण 9 ते 11 वाजेपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत इथली वाहतूक कोंडी ही रोजची त्रासदायक आहे. अशावेळी हा मेट्रो मार्ग जो आहे तो मुंबईकरांना दिलासा देणारा ठरेल. अंधेरी ते दहिसर हा प्रवास मुंबईकरांचा अगदी जलद गतीने होईल. संध्याकाळी लोकलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्याच्यामुळे अर्थात ही गर्दी कमी होण्यास देखील या मेट्रोचा फायदा होईल. मुंबईकरांच्या सेवेमध्ये मेट्रो 7 लवकरच येणार आहे आणि तशी तयारीसुद्धा जी आहे ती मेट्रोकडनं करण्यात येते. आत्ता मी मेट्रो 7च्या एका स्टेशनवरती आहे. काही दिवसांमध्ये मुंबईकर अशाच प्रकारे मुंबईतील मेट्रो 7मध्ये प्रवेश करतील आणि मेट्रो 7 लाईन ही जी आहे ही लवकरच जी आहे ही सुरू होणार आहे. कदाचित नववर्षामध्ये मुंबईकरांना हे एक वेगळं गिफ्टसुद्धा जे आहे ते असू शकतं. अशा प्रकारची सुसज्ज अशी ही मेट्रो सेवा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. खरं तर ह्या मेट्रोचा प्रवास जो आहे तो जवळपास अंधेरी ते दहिसर असा एक 16 किलोमीटरपर्यंत हा प्रवास असणार आहे. आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही मेट्रो सेवा जी आहे
ती बनवण्यात आलेली आहे. खरं ती मेट्रो जी आहे ही अत्याधुनिक पूर्णपणे आहे आणि 2031 पर्यंत जवळपास 6.7 लाख लोक प्रवास करतील असा अंदाज सुद्धा जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. अत्यंत सुसज्ज अशी ही मेट्रो सेवा जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांना समोर जी वाहतूक कोंडी आहे ही वाहतूक कोंडीची समस्या जी आहे या समस्येपासून सुटका जी आहे ती मिळण्याची शक्यता आहे. या जवळपास 18 ते 20% वाहतूक कोंडी जी आहे ती याच्यामुळे कमी होऊ शकते. त्यामुळे मेट्रो 7 ही सेवा मुंबईकरांच्या वेळेत लवकर आल्यानंतर याचा फायदा जो आहे हा संपूर्ण मुंबईकरांसाठी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. काशी कॉरिडॉरच्या माध्यमातून एक धर्म आणि विकासाचं वेगळं मॉडेल देशासमोर मांडण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून केला गेला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून अत्यंत भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालभैरव आणि विश्वनाथाची पूजा करून या पहिल्या टप्प्याच्या कामाचं उद्घाटन केलं. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ललिता घाट ते रविदास घाट दरम्यान एका मोठ्या बोटीतून प्रवास केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन केल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या या प्रकल्पाची पाहणी केली आणि यावेळी नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरवर कामगार म्हणून काम करणाऱ्या मजुरांसोबत जेवणही केलं. काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है. जिनके हाथों में डमरू है उनकी सरकार है. जहां गंगा अपनी धारा बदलकर बहती हो उस काशी को भला कौन रोक सकता है. काशी खंड में भगवान शंकर ने खुद कहा है, विना मम प्रसादम वै कह काशी प्रति प्रद्युत्ते. अर्थात बिना मेरी प्रसन्नता के काशी में कौन आ सकता है, कौन इसका सेवन कर सकता है. काशी में महादेव की इच्छा के बिना न कोई आता है और न यहां उनकी इच्छा के बिना कुछ होता है. यहां जो कुछ होता है महादेव की इच्छा से होता है. ये जो कुछ भी हुआ है महादेव ने ही किया है. जब भी बाबा को अपनी शक्ति अनुभव करानी होती है वो काशी वासियों का माध्यम ही बना देते हैं. फिर काशी करती है और दुनिया देखती है. इदम शिवाय इदम नमः, इदम शिवाय इदम नमः. भाई और बहनों, मैं आज अपने हर उस श्रमिक भाई बहनों का भी आभार व्यक्त करना चाहता हूं जिसका पसीना इस भव्य परिसर के निर्माण में बहा है. कोरोना के इस विपरीत काल में भी उन्होंने यहां पर काम रुकने नहीं दिया. मुझे अभी अपने इस श्रमिक साथियों से मिलने का अवसर मिला, उनके आशीर्वाद लेने का सौभाग्य मिला. हमारे कारीगर, हमारे सिविल इंजीनियरिंग से जुड़े लोग, प्रशासन के लोग, वो परिवार जिनके यहां घर हुआ करते थे, मैं सभी का अभिनंदन करता हूं.
और इन सबके साथ मैं यूपी सरकार, हमारे कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी का भी और उनकी पूरी टीम का भी अभिनंदन करता हूं, जिन्होंने काशी विश्वनाथ धाम परियोजना को पूरा करने के लिए दिन रात एक कर दिया। इस देश की मिट्टी बाकी दुनिया से कुछ अलग है। यहां अगर औरंगजेब आता है तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं। अगर कोई सालार मसूद इधर बढ़ता है तो राजा सुहेलदेव जैसे वीर योद्धा उसे हमारी एकता की ताकत का एहसास करा देते हैं। और अंग्रेजों के दौर में भी वॉरेन हेस्टिंग का क्या हाल काशी के लोगों ने किया था। ये तो काशी के लोग समय समय पर बोलते रहते हैं और काशी की जुबान पे निकलता है, घोड़े पर हौदा और हाथी पर जिन जान लेकर भागल वॉरेन हेस्टिंग। ये काशी अहिंसा और तप की प्रतिमूर्ति 4 जैन तीर्थंकरों की धरती है। राजा हरिश्चंद्र की सत्यनिष्ठा से लेकर वल्लभाचार्य और रामानंद जी के ज्ञान तक, चैतन्य महाप्रभु और समर्थ गुरु रामदास के से लेकर स्वामी विवेकानंद और मदन मोहन मालवीय तक कितने ही ऋषियों और आचार्यों का संबंध काशी की पवित्र धरती से रहा है। छत्रपति शिवाजी महाराज ने यहां प्रेरणा पाई। रानी लक्ष्मीबाई से लेकर चंद्रशेखर आजाद तक कितने ही सेनानियों की कर्मभूमि जन्मभूमि काशी रही है। भारतेंदु हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुंशी प्रेमचंद, पंडित रविशंकर और बिस्मिल्लाह खान जैसी प्रतिभाएं इस स्मरण को कहां तक लेते जाए, कितना कहते जाए, भंडार भरा पड़ा है। जिस तरह काशी अनंत है वैसे ही काशी का योगदान भी अनंत है। काशी के विकास में इन अनंत पुण्य आत्माओं की ऊर्जा शामिल है। इस विकास में भारत की अनंत परंपराओं की विरासत शामिल है। इसलिए हर मत मतांतर के लोग, हर भाषा वर्ग के लोग यहां आते हैं तो यहां से अपना जुड़ाव महसूस करते हैं। ये भी सिर्फ संयोग नहीं है कि जब भी काशी ने करवट ली है, कुछ नया किया है, देश का भाग्य भी बदला है। बीते 7 वर्षों से काशी में चल रहा विकास का महायज्ञ आज एक नई ऊर्जा को प्राप्त कर रहा है। काशी विश्वनाथ धाम का लोकार्पण भारत को एक निर्णायक दिशा देगा, एक उज्जवल भविष्य की तरफ ले जाएगा। ये परिसर साक्षी है हमारे सामर्थ्य का, हमारे कर्तव्य का। अगर सोच लिया जाए, ठान लिया जाए तो असंभव कुछ भी नहीं है। हर भारतवासी की भुजाओं में वो बल है, हर भारतवासी की भुजाओं में वो बल है जो अकल्पनीय को साकार कर देता है। हम तप जानते हैं, हम तपस्या जानते हैं, देश के लिए दिन रात खपना जानते हैं। चुनौती कितनी ही बड़ी क्यों ना हो, हम भारतीय मिलकर उसे परास्त कर सकते हैं। विनाश करने वालों की शक्ति कभी भारत की शक्ति और भारत की भक्ति से बड़ी नहीं हो सकती। याद रखिए, जैसी दृष्टि से हम खुद को देखेंगे, वैसी ही दृष्टि से विश्व भी हमें देखेगा। मुझे खुशी है कि सदियों की गुलामी ने हम पर जो प्रभाव डाला था, जिस हीन भावना से
भारत को भर दिया गया था, अब आज का भारत उससे बाहर निकल रहा है। आज का भारत सिर्फ सोमनाथ मंदिर का सौंदर्यीकरण ही नहीं करता, बल्कि समंदर में हजारों किलोमीटर ऑप्टिकल फाइबर भी बिछा रहा है। आज का भारत सिर्फ बाबा केदारनाथ मंदिर का जीर्णोद्धार ही नहीं कर रहा, बल्कि अपने दमखम पर अंतरिक्ष में भारतीयों को भेजने की तैयारी में जुटा है। आज का भारत सिर्फ अयोध्या में प्रभु श्री राम का मंदिर ही नहीं बना रहा, बल्कि देश के हर जिले में मेडिकल कॉलेज भी बना रहा है। आज का भारत सिर्फ बाबा विश्वनाथ धाम को भव्य रूप ही नहीं दे रहा, बल्कि गरीब के लिए करोड़ों पक्के घर भी बना रहा है। साथियों, नए भारत में अपनी संस्कृति का गर्व भी है और अपने सामर्थ्य पर उतना ही भरोसा भी है। नए भारत में विरासत भी है और विकास भी है। आप देखिए, अयोध्या से जनकपुर आना जाना आसान बनाने के लिए राम जन्म की मार्ग का निर्माण हो रहा है। आज भगवान राम से जुड़े स्थानों को रामायण सर्किट से जोड़ा जा रहा है और साथ ही रामायण ट्रेन चलाई जा रही है। बुद्ध सर्किट पर ही काम हो रहा है, तो साथ ही कुशीनगर में इंटरनेशनल एयरपोर्ट भी बनाया गया है। करतारपुर साहिब कॉरिडोर का निर्माण किया गया है, तो वहीं हेमकुंड साहिब जी के दर्शन आसान बनाने के लिए रॉपवे बनाने की भी तैयारी है। उत्तराखंड में 4 धाम सड़क महापरियोजना पर भी तेजी से काम जारी है। भगवान विट्ठल के करोड़ों भक्तों के आशीर्वाद से श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग और संत तुकाराम महाराज पालकी मार्ग का भी काम अभी कुछ हफ्ते पहले शुरू हो चुका है। साथियों, केरला में गुरुवायूर मंदिर हो या तमिलनाडु में कांचीपुरम वेलंकानी, तेलंगाना का जोगुलांबा देवी मंदिर हो या फिर बंगाल का बेलूर मठ, गुजरात में द्वारका जी हो या फिर अरुणाचल प्रदेश का परशुराम कुंड, देश के अलग अलग राज्यों में हमारी आस्था और संस्कृति से जुड़े ऐसे अनेकों पवित्र स्थानों पर पूरे भक्ति भाव से काम किया गया है, काम चल रहा है। भाइयों और बहनों, आज का भारत अपनी खोई हुई विरासत को फिर से संजो रहा है। यहां काशी में तो माता अन्नपूर्णा खुद विराजती है। मुझे खुशी है कि काशी से चुराई गई मां अन्नपूर्णा की प्रतिमा 1 शताब्दी के इंतजार के बाद, 100 साल के बाद अब फिर से काशी में स्थापित की जा चुकी है। माता अन्नपूर्णा की कृपा से कोरोना के कठिन समय में देश ने अपने अन्न भंडार खोल दिए। कोई गरीब भूखा न सोए, इसका ध्यान रखा, मुफ्त राशन का इंतजाम किया। जब भी हम भगवान के दर्शन करते हैं, मंदिर आते हैं, कई बार ईश्वर से कुछ मांगते हैं, कुछ संकल्प लेकर भी जाते हैं। मेरे लिए तो जनता जनार्दन ईश्वर का रूप है। मेरे लिए हर भारतवासी ईश्वर का ही अंश है। जैसे सब लोग भगवान के पास जाकर के मांगते हैं, जब मैं आपको भगवान मानता हूं, जनता जनार्दन को ईश्वर का रूप मानता हूं, तो मैं आज आपसे कुछ मांगना चाहता हूं। मैं आपसे कुछ मांगता हूं। मैं आपसे अपने लिए नहीं, हमारे देश के लिए 3 संकल्प चाहता हूं।
भूल मत जाना, 3 संकल्प चाहता हूं और बाबा की पवित्र धरती से मांग रहा हूं। पहला, स्वच्छता, दूसरा, सृजन, और तीसरा, आत्मनिर्भर भारत के लिए निरंतर प्रयास। स्वच्छता जीवन शैली होती है, स्वच्छता अनुशासन होती है। ये अपने साथ कर्तव्यों की एक बहुत बड़ी श्रृंखला लेकर आती है। भारत चाहे जितना ही विकास करे, स्वच्छ नहीं रहेगा तो हमारे लिए आगे बढ़ पाना मुश्किल होगा। इस दिशा में हमने बहुत कुछ किया है, लेकिन हमें अपने प्रयासों को और बढ़ाने होंगे। कर्तव्य की भावना से भरा आपका एक छोटा सा प्रयास देश की बहुत मदद करेगा। यहां बनारस में भी, शहर में, घाटों पर स्वच्छता को हमें एक नए स्तर पर लेकर जाना है। गंगा जी की स्वच्छता के लिए उत्तराखंड से लेकर बंगाल तक कितने ही प्रयास चल रहे हैं। नमामि गंगे अभियान की सफलता बनी रहे, इसके लिए हमें सजग होकर काम करते रहना होगा। साथियों, गुलामी के लंबे कालखंड में हम भारतीयों का आत्मविश्वास ऐसा तोड़ा कि हम अपने ही सृजन पर विश्वास खो बैठे। आज हजारों वर्ष पुरानी इस काशी से मैं हर देशवासी का आह्वान करता हूं, पूरे आत्मविश्वास से सृजन करिए, इनोवेट करिए, इनोवेटिव तरीके से करिए। जब भारत का युवा कोरोना के इस मुश्किल काल में सैकड़ों स्टार्टअप बना सकता है, इतनी चुनौतियों के बीच 40 से ज्यादा यूनिकॉर्न बना सकता है, वो भी ये दिखाता है कुछ भी कर सकता है। आप सोचिए, एक यूनिकॉर्न यानी स्टार्टअप करीब करीब 7 हजार करोड़ रुपए से भी ज्यादा का है और पिछले 1-1.5 साल में बना है। इतने कम समय में यह अभूतपूर्व है। हर भारतवासी जहां भी है, जिस भी क्षेत्र में है, देश के लिए कुछ नया करने का प्रयास करेगा, तभी नए मार्ग मिलेंगे, नए मार्ग बनेंगे और हर नई मंजिल पाकर रहेंगे। भाइयों और बहनों, तीसरा एक संकल्प जो आज हमें लेना है वो है आत्मनिर्भर भारत के लिए अपने प्रयास बढ़ाने का। ये आजादी का अमृत काल है। हम आजादी के 75वें साल में है, जब भारत 100 साल की आजादी का समारोह बनाएगा। तब का भारत कैसा होगा, इसके लिए हमें अभी से काम करना होगा और इसके लिए जरूरी है हमारा आत्मनिर्भर होना। जब हम देश में बनी चीजों पर गर्व करेंगे, जब हम लोकल के लिए वोकल होंगे, जब हम ऐसी चीजों को खरीदेंगे जिसे बनाने में किसी भारतीय का पसीना बहा हो, तो इस अभियान को मदद करेंगे। अमृत काल में भारत 130 करोड़ देशवासियों के प्रयासों से, सबके प्रयासों से आगे बढ़ रहा है। महादेव की कृपा से, हर भारतवासी के प्रयास से हम आत्मनिर्भर भारत का सपना सच होता देखेंगे। इसी विश्वास के साथ
मैं बाबा विश्वनाथ के, माता अन्नपूर्णा के, काशी कोतवाल के और सभी देवी देवताओं के चरणों में एक बार फिर प्रणाम करता हूं। यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.